पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील अवैध कत्तलखाने ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात उद्ध्वस्त केले। तिसगाव ग्रामपंचायत प्रशासनाने मागील आठवड्यात दिलेल्या निवेदनात उल्लेख करीत तिसगाव येथे होणाऱ्या गोवंश हत्येविरोधात भूमिका घेत गावातील आणि परिसरातील सामाजिक सौहार्द बिघडणे, हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून हे अवैधरित्या चालू असलेले कत्तलखाने 5 जानेवारी 2026 सोमवार रोजी सकाळी निष्कासित करण्यात येतील असे पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले होते। या प्रकरणाची दखल घेत सोमवारी सकाळपासूनच पोलीस प्रशासन आणि पंचायत समितीच्या BDO संगीता पालवे मॅडम आणि इतर संबंधित अधिकारी यांनी तिसगाव ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थ यांची संयुक्तपणे बैठक घेत प्रशासनाची भूमिका स्पष्ट करीत अवैध चालू असणारे कत्तलखाने त्वरित निष्कासित करण्याचे निर्देश दिले। प्रशासनाच्या या भूमिकेला ग्रामस्थांनी देखील सहकार्य करीत स्वतःहून अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करीत गावातील सामाजिक बांधिलकी कायम ठेवली। यावेळी बोलताना पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे म्हणाले की आम्ही कदापिही गोवंश हत्येचे समर्थन करणार नाही। दुकाने बंद करून जर घरात गोवंश हत्या करण्यात आली तर प्रसंगी कायदा हातात घेणाऱ्याचे घरेही पाडण्यात येतील। संबंधित समाजाने जर आमच्या भावनांचा आदर केला तर आम्ही गावकरी या नात्याने त्यांच्या उदरनिर्वाहाबाबत जबाबदारी घेऊ, अन्यथा कुणाचीही गय केली जाणार नाही हे संबंधितांनी लक्षात घ्यावे। यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते मनसूर पठाण यांनी सांगितले की तिसगाव हे अत्यंत सामाजिक सलोख्याचे गाव असून आजपर्यंत सर्व लोकांनी ही भूमिका चांगल्या प्रकारे निभावलेली आहे। संबंधित कुरेशी समाजावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून त्यांना प्रशासनाने जनावरांची खरेदी विक्री करण्याचा परवाना द्यावा आणि जर ते गोवंश हत्या करीत असल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलावा। कायद्याविरोधात कुठलेही कृत्य होत असेल तर आम्ही ग्रामस्थ म्हणून प्रशासनासोबत अर्ध्या रात्री उभे आहोत। यावेळी बोलताना उपसरपंच पंकज मगर यांनी सांगितले की जर मुठभर लोकांच्या कायदेविरोधी कृत्यामुळे गावातील सामाजिक सौहार्द बिघडत असेल तर आम्ही ग्रामस्थ म्हणून मुठभर लोकांचा समाचार घेऊ। पूर्ण समाजाला आणि गावातील सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण होईल असे काम कुणालाही करू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली। गावातील मुस्लिम समाज सुद्धा गोवंश हत्येच्या विरोधात असून तिसगावच्या सर्वांगीण विकासाचा पाया रचण्यासाठी सर्व समाज मिळून गावाचे लौकिक वाढवू अशी अपेक्षा ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली। या प्रसंगी पाथर्डी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी संगीता पालवे, पंचायत समितीचे इतर अधिकारी, पाथर्डी पोलीस स्टेशनचे संदीप ढाकणे, जाधव साहेब, तिसगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी गणेश ढाकणे, पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे, सरपंच इलियास शेख, उपसरपंच पंकज मगर, सुनील परदेशी, अंबादास शिंदे, ग्रामपंचायत सदस्य बिस्मिल्लाह नामदार, असलम शेख, शेरखान शेख, खुर्शीद शेख आणि गोरक्षक शिवम आठरे, अक्षय जायभाई, प्रशांत लवांडे, प्रवीण परदेशी, विजय ससाने, गणेश गारुडकर, अक्षय भुजबळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। हे जर तुम्ही घरात असे उद्योग करायला लागले तर शेवटी आम्हाला तिथं जर काही सापडलं तर आम्ही ते घर सुद्धा उद्ध्वस्त करायला पुढं मागं पाहावं लागणार नाही आम्हाला। कारण तुम्ही कायद्याचा आधार घ्या, पण कायद्याला असं तुम्ही पळवाटा शोधून आणि त्याचा तुम्ही मिसगाईड करू नका। आपल्याला हे करायचं नाही, जे चांगलं नाही ते नाहीच करायचं आणि हे चांगलं नाही। तो हत्या करणं किंवा हे कापणं हे करणं हे चांगलं नाही, हे आपल्या धर्माला आपल्या समाजाला हे शोभत नाही। त्याच्यामुळे हे आपल्याला तर बंदच करायचं आहे आणि माणसाला जगायचं म्हणलं ना तर चांगल्या पद्धतीने जगता येतं। पोटाला काय लागतो, त्या पोटाचं चांगलं आणि सुज्ञ असे जर माणसाप्रमाणे जगायचं आहे आपल्याला। आपण लोकशाहीचे आधारस्तंभ आहात सगळेजण आणि या सगळ्यामध्ये आपल्याला हे दृष्टी म्हणजे हे कृत्य एकदम वाईट आहे, म्हणजे समाज घातक आहे। याच्यामध्ये तुम्ही जरी करत असेल आणि तुमचं जरी प्रपंच चालायचं असेल, तुमचा जरी व्यवसाय असेल
तर हे चांगलं नाही. हे आपल्या सुद्धा कुटुंबाला घातकच आहे. त्याच्यामुळे ही जी परिस्थिती आहे ही माझी आज ही आहे, त्याच्यावर ठाम आहे सगळेजण. कारण वरपासून सगळी यंत्रणा हल्लेली आहे, मुख्यमंत्र्यापासून हे सगळं माहिती आहे आणि हे सगळं चाललेलं आहे. त्याच्यामुळं हे सगळं आजच बंद झालं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आज आपण तिसगाव या ठिकाणी गोमांस चे अवैध कत्तलखाने हे उद्ध्वस्त करत आहोत. त्यामध्ये तिसगाव ग्रामपंचायतचे ढाकणे भाऊसाहेब आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. तर भाऊसाहेब, हे कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यामागे प्रशासनाची भूमिका काय? पंचायत समिती मार्फत ग्रामपंचायतला पत्रव्यवहार झाला, पोलीस स्टेशन मार्फत पत्रव्यवहार झाला. ज्या ज्या ठिकाणी काही असा अनुचित प्रकार घडतो त्या संदर्भात तातडीची मीटिंग ग्रामपंचायत बॉडीने प्रशासनाने घेतली आणि जे काही लोक असतील असे अवैध धंदे करणारे त्या संबंधित त्या लोकांची व गावातील प्रशासनाची आणि गावातील पदाधिकाऱ्याची एकत्रित मीटिंग घेऊन असा निर्णय घेण्यात आला की ज्या ठिकाणी अशा घटना घडतात त्या सर्व कत्तलखाने उद्ध्वस्त करून टाकायचे व यानंतर कुणीही असा प्रकार करणार नाही, असं सर्वांच्या एकत्रित मीटिंग मध्ये आज निर्णय घेण्यात आला. या कारवाईची संबंधित लोकांना किंवा व्यक्तींना पूर्वसूचना देण्यात आली होती का? सर्वांना प्रशासनाचे पत्रव्यवहार झालेला आहे. सर्वांना जी काय आहे कोण करतं त्यांना पूर्वकल्पना देण्यात आलेली आहे. पाथर्डी पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या सगळ्या कारवाईबद्दल आणि पोलीस जी यंत्रणा सज्जपणे इथं आली याबद्दल ते आपल्याला सविस्तर माहिती देतील. रविवार पेठ तिसगाव येथे अवैध जे कत्तलखाने चालू आहे त्याच्यावरती पंचायत समिती पाथर्डी आणि तिसगाव ग्रामपंचायत यांच्या मार्फतीने अवैध कत्तलखाने होते त्याच्यावरती कारवाई चालू आहे. त्या सदर ठिकाणी पोलीस बंदोबस्त बोलवण्यात आलेला होता. सदर आम्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त सह हजर आहोत. अनेक वेळा यांना नोटीस देऊनही गुन्हे दाखल होऊनही पुन्हा पुन्हा अशा प्रकारचे ते गुन्हे करत होते. त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आता प्रशासनाने हे शेवटचं पाऊल घेतलेलं आहे. या कारवाईच्या ठिकाणी आपल्या सोबत आहेत तिसगावचे उपसरपंच पंकज मगर. या जे तिसगाव मध्ये अवैध कत्तलखाने चालू होते, या कत्तलखान्यामुळे माझ्या तिसगावची बदनामी होत होती. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत होतं. हे जे लोक व्यवसाय करतात, हे 4 लोक व्यवसाय करतात, पण त्या 4 लोकांमुळे पूर्ण मुस्लिम समाजाची बदनामी होत होती. ही बदनामी थांबवण्यासाठी, या गोष्टीला आळा बसण्यासाठी आणि तिसगावची बदनामी थांबवण्यासाठी आम्ही हे प्रशासनाला, मी BDO मॅडमना पत्र देऊन, पोलीस स्टेशनला पत्र देऊन एक कारवाईची मागणी केली आणि आज ही कारवाई पोलीस प्रशासनाच्या पोलीस बंदोबस्तात आणि तुमच्या या तिसगावकरांच्या सहकार्यामुळे, आमचे ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे यांच्या मार्गदर्शनामुळे, इलियास सर असतील, आमचे बाळासाहेब चेअरमन लवांडे असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही आम्ही कारवाई केलेली आहे. या तिसगावकराला या बदनामीपासून मुक्तता मिळेल अशी ग्वाही देतो आणि हे कत्तलखाना 100% बंद करू अशी या ठिकाणी ही ग्वाही देतो. आज तिसगावमध्ये गोमांस कत्तलखान्यावर जी कारवाई होत आहे, ज्या कुरेशी कंपनी आपल्यासोबत आहे, जे हे गोमांस कत्तल करत होते, आपण त्यांच्याशी संवाद साधू. आजच्या कारवाईशी आपल्याला काही पूर्वसूचना देण्यात आली होती का? आम्हाला प्रशासनाची नोटीस आली होती, त्याच्यामुळे मग आम्ही ते अवैध कत्तलखान्याचे होते ते आम्ही ते सगळे काढून घेतले. आता याच्या पुढं आम्ही फक्त उदरनिर्वाह करण्यासाठी खरेदी विक्री, उभे जनावर घेणार आणि बाजाराला नेऊन विकणार, फक्त इतकंच करणार. याच्या पुढे आम्ही दुसरा काही धंदा करणार नाही. याच्या पुढे आम्ही गोमांस हे वगैरे काही असं काही करणार नाही, ज्याच्यामुळे आम्हाला तकलीफ होईल. आपल्या परिसरातील घडामोडीवर अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन सफवान शेखसह प्रतिनिधी अक्षय साळवे, गावखेडा न्यूज. आपलं गाव, आपली बातमी.